यानंतर बघूयात मुंबई आणि पुण्यातल्या बातम्या। डोंबिवली मानपाडा परिसरातील लाईव्ह ऑर्केस्ट्रा बारमध्ये गोळीबार, मानपाडा परिसरातील 7 स्टार बारमधील घटना। पुण्याच्या खेडमध्ये तिघांचा एकावर प्राणघातक हल्ला, किरकोळ वादामुळे मारहाण केल्याची माहिती। घटना सीसीटीव्हीत कैद, तिघांवर गुन्हा दाखल। डोंबिवलीमध्ये सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याच्या रागातून सचिवाच्या कुटुंबाला मारहाण, गाड्यांचीही तोडफोड। घटना सीसीटीव्हीत कैद। पुण्याच्या राजगुरुनगर शहर आणि महाविद्यालयामध्ये परिसरात तरुणींची छेडछाड करणाऱ्या 10 बुलेटस्वारांवर कारवाई। राजगुरुनगर पोलिसांनी पाठलाग करत बुलेटस्वारांना पकडलं, 35,000चा दंड वसूल। महिला अत्याचारांमध्ये पुण्याचा राज्यामध्ये 4था क्रमांक। वर्षामध्ये बलात्काराचे 394 गुन्हे। पुण्यात मागील 3 वर्षांमध्ये बलात्काराच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे। वारकरी संप्रदायाचं श्रद्धास्थान असणाऱ्या आळंदीच्या इंद्रायणी नदीमध्ये प्रदूषणाचा विळखा कायम। गेल्या आठवडाभरापासून नदीची अवस्था दयनीय। मुंबईकरांची पाण्याची चिंता वाढणार। गेल्या 2 वर्षांच्या तुलनेमध्ये जलसाठा सर्वात कमी। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या 7ही तलावांमध्ये सध्या 64% इतका पाणीसाठा शिल्लक। 12 ते 14 जानेवारी मुंबई विमानतळ 1 तास बंद राहणार। 12 ते 1 या कालावधीमध्ये कोणत्याही विमानाचं उड्डाण अथवा लँडिंग होणार नाही। दक्षिण मुंबईतील उपकर प्राप्त इमारतीतील रहिवासी आणि संक्रमण शिबिरातील रहिवाशांचं बायोमेट्रिक होणार। गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी म्हाडाचा महत्त्वाचा निर्णय।